छत्रपती संभाजीनगरमध्ये यूपीएससी परीक्षेमध्ये गोंधळ। गुगल मॅपच्या चुकीमुळे यूपीएससीचे विद्यार्थी परीक्षेपासून वंचित। विद्यार्थ्यांना अश्रू अनावर। एक जून पासून मुलींना राज्यामध्ये मोफत शिक्षण देण्याची चंद्रकांत पाटलांची घोषणा हवेतच फिरली। अर्धा जून महिना उलटला मात्र ना जीआर ना अंमलबजावणी। लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडीनंतर अमित शहा आणि मोदी चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारांचा पक्ष फोडतील। राऊतांचा दावा तर लोकसभा उपाध्यक्षपद विरोधकांना देण्याची केली मागणी। कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणामध्ये मुंबई सत्र न्यायालयाची भुजबळांना तंबी। सुनावणीसाठी हजर रहा अन्यथा वॉरंट। शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर यांचा मेळावा। जयदत्त क्षीरसागर कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष। चारसो पार आणि हिंदू राष्ट्राची भाषा करणाऱ्या भाजपा आमदाराला मिटकरींचा टोला। ग्लानिर्भवती भारत हा कृष्णाचा उपदेश सुद्धा टी राजा विसरला। मिटकरींकडून टी राजांचा एकेरी उल्लेख। लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आजचा चौथा दिवस। ओबीसी आरक्षणासाठी आंदोलनाची गरजच काय, बबनराव तायवाळे यांचा सवाल। तर ओबीसी आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचे उमेदवार पाडणार, प्रकाश शेंडगेंचा इशारा। पुण्यातल्या अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करताना बालहक्क न्याय मंडळाच्या सदस्यांनी चुका केल्याचा निष्कर्ष। सदस्यांना नोटीस, 4 ते 5 दिवसांमध्ये स्पष्टीकरण देण्याचे निर्देश। पुण्यातल्या रस्त्यावरची सिग्नल सांभाळण्याची जबाबदारी आता पुणे पोलिसांची। पालिकेकडे असणारे अधिकार पुणे पोलिसांना, अजित पवारांचा निर्णय। सोशल मीडियावरील अपप्रचाराला बळी आळा घालण्यासाठी नवं डिजिटल इंडिया विधेयक। अश्विनी वैष्णव यांची माहिती। तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा आरोप। काश्मीरच्या वाढत्या दहशतवादाला रोख लावण्यासाठी अमित शहांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू। ऑल आऊटच्या धर्तीवरती मोठ्या मोहिमेची व्यूहरचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।